प्रखर आहे, त्या प्रखरमधले संग्रह लिहिले आहेत. जेव्हा महाराजांनी या देहाकडून लिहून घेतला तेव्हा प्रत्यक्ष महाराज माझ्या मागे उभे होते. माझ्या हाताची फक्त लेखणी होती, मला माहीत नाही, मी लिहित होते आणि त्या लीला अगदी संकलित म्हणजे संक्षिप्त रूपात महाराजांनी लिहून घेतला. आणि महाराजांनी त्या लीला का केल्या, आपण त्या लीलांकडे फक्त चमत्कार म्हणून बघतो, पण महाराजांची गूढ भाषा आणि त्या गूढ भाषेतून त्यांना काय सांगायचं होतं हा तो बोधसुद्धा महाराजांनी सांगितलेला आहे. माझं त्याच्यामध्ये काही नाही, फक्त मी लिहित होते आणि ही पनवेलला असतानाची गोष्ट आहे. तेव्हा मी कोणाला भेटतही नव्हते आणि मी फक्त मग दिवसभर असं लिखाणाचं काम चालू असायचं. जी तुम्ही आपली जी आरती आहे, 2 आरती आहेत बघा महाराजांची, येई हो स्वामी राया आणि आरती श्रीपाद राजा, ह्या दोन्ही आरत्या दिवाळीची वेळ होती, इथेच लक्ष्मीपूजनाचा दिवस होता आणि त्या वेळेत फक्त 5 मिनिटात महाराजांनी त्या दोन्ही आरत्या लिहून घेतल्या आहेत. फक्त महाराजांना म्हणजे ह्यांना विचारलं होतं, देवा माझा लहान होता तेव्हा त्याला विचारलं होतं कोणत्या चालीवरती लिहायच्या, तेवढंच विचारलं होतं. तर येई हो विठ्ठले माझे माऊली, येई जी आरती आहे त्याच्यावरती येई हो स्वामी राया या चालीवरती आणि आरती ज्ञानराजा या चालीवरती आरती जे शब्द सुचले ते महाराजांनी करून घेतलेत. मला माहीत नाही कसं स्फुरलं आणि कसं लिहिलं गेलं तर. आणि तुम्ही आज सांगायचं झालं तर माझ्या आरत्या काही पाठ नाहीत, आता पाठ झालेत बोलून बोलून, पण आता जर विचारायचं झालं तर आरती पाठ नाहीत. ओके, हा अध्याय दुसरा आहे. पहिल्या अध्यायातल्या पहिल्या अध्यायाने 3 लीला होत्या त्या झालेल्या आहेत. दुसरा अध्याय आहे, मला माहीत नाही, मध्ये आठवत नाही मला कोणत्या लीला झालेल्या आहेत. तर अध्याय दुसऱ्यामधला पहिली लीला आहे अळवणी बुवास आरोग्य प्राप्ती. एके दिवशी बडोद्याच्या अळवणी बुवा आपल्या 2-3 सहकाऱ्यांसह जगन्नाथाच्या दर्शनासाठी जगन्नाथपुरीस गेले. तेथे चौघेही आजारी पडले. पहा ईश्वरीला कशी असते ती. 8 दिवस झाले, औषध पाणी नाही की अन्न पाणी, अतिशय दयनीय अवस्था होते. तीर्थक्षेत्र असूनही कोणी मदतीचा हात पुढे करत नव्हते. दिवसेंदिवस चौघांची प्रकृती खालावत होती. फक्त एकच आशा, मरण आले तर हा देह जगन्नाथांच्या चरणी पडणार. एके दिवशी वेदना असह्य होऊन अळवणी बुवांनी जगन्नाथाला साकडे घातले. त्याच क्षणी यती वेशातील श्री स्वामी महाराज तिथे प्रकट झाले आणि आपल्या पदस्पर्शाने त्यांना आरोग्य दिले. अळवणी बुवांनी अतिशय कृतज्ञतेने श्रींना विचारले, महाराज आपण कोण, कोठून आलात? तेव्हा श्री स्वामी महाराज म्हणाले, आम्ही सर्वत्र असतो, सर्व ठिकाणी आमचीच. मग अळवणी बुवांनी पुन्हा आपले दर्शन कोठे होईल अशी विनवणी केली. तेव्हा श्री म्हणाले, फिरत फिरत अक्कलकोटी जाऊ, तेथे भेट होईल, चिंता करू नये. इथे ही लीला संपते. त्यामागचा बोध आहे, कोणत्याही जीवात्म्याला शारीरिक मानसिक भोग चुकले नाहीत. भोग हे भोगूनच संपतात. योग्य वेळ येताच भगवंत त्यातून मुक्त करतात. माणसाला जर दुःख मिळाले नाही तर तो केव्हाच भक्ती मार्गाकडे वळणार नाही आणि त्याला भगवंत भक्तीचे महत्त्वही कळणार नाही. म्हणूनच आपल्याला जेव्हा जेव्हा दुःख मिळते तेव्हा तेव्हा आपण सकारात्मक विचार करून स्वामी भक्तीकडे किंवा आपल्या आवडणाऱ्या श्रद्धास्थानाकडे स्वतःला वळवले पाहिजे. ती श्री स्वामी महाराजांची इच्छा आहे असे म्हणून आपण ते दुःख हसत हसत भोगले पाहिजे. तेव्हा श्री स्वामी महाराज भक्ताला दुःखातून तारून सुखाच्या गालिच्यावर नेऊन ठेवतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आपण तीर्थक्षेत्राला जातो, तिथे मूर्तीत देव शोधतो, पण अडलेल्या नडलेल्या जीवांमधील भगवंतांची ओळख आपण करून घेत नाही. गरजूंना आपण मदतीचा हात देत नाही, परंतु मंदिराच्या पेटीत दक्षिणा घालून दांभिक पुण्यप्राप्तीचा प्रयत्न मात्र आपण जरूर करतो. आज जर आपण पाहिले तर खरी गरज आहे माणसातील माणुसकी जागी करण्याची. माणुसकी सर्वात श्रेष्ठ आहे. स्वामी दत्तावधूत म्हणतात, तुमच्या भक्तीला जर परोपकाराची जोड दिलीत तर ती भक्ती लवकर फलद्रूप होते आणि म्हणूनच दिवसातून एक तरी परोपकार करावा. आता महाराजांना आपण नेहमी काय म्हणतो, दत्तगुरूंचा अवतार. जगन्नाथ हे स्थान कोणतं आहे? जगन्नाथपुरी. जगन्नाथपुरी ही कसलं तीर्थक्षेत्र आहे? जगन्नाथ. हा काय? विष्णूचा अवतार, बरोबर. आता महाराज हे आपण दत्तगुरूंच्या रूपात, प्रत्येक ठिकाणी जनाबाईला महाराजांनी विठोबाच्या रूपात दर्शन दिलं.
जनाबाईची पुन्हा पुढे येईल लीला. जनाबाईला महाराजांनी विठोबाच्या रशा दिल्यात. एका मुस्लिम फकीराला त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि अल्लाचं दर्शन घडवलं. पुढे लीला येतील त्या सगळ्या. महाराज म्हणजे महाराजांना फक्त आपण दत्तगुरु रूपात, दत्तगुरूच्या स्वरूपात म्हणून, दत्तगुरूंचा चौथा अवतार म्हणून असं ओळखला जातो. पण महाराजांची ओळख काय करून देत? मी मूळ पुरुष, परब्रह्म, मूळ परमात्मा. आणि त्या परमात्माने अनेक अवतार घेतले. आज कलियुगामध्ये महाराजांचं एवढं जे कार्य, एवढी भक्ती जी फोफावते ती का फोफावते? त्याच्या मागे सुद्धा गुढ रहस्य. बघा सगळेजण काय म्हणतो माहिती आहे, मी जिथे जातो तिथे मला स्वामी भक्त भेटतात. आहे ना प्रत्येकाचा अनुभव? कुठे जाल तिथे बघा प्रत्येक स्वामी भक्ताला जिथे जातो तिथे स्वामी भक्त भेटतात. असं का होत असेल? त्याच्यामध्ये सुद्धा कारण असतं जे पूर्वसंचित असतं. प्रत्येकाची भक्ती असते आणि महाराज त्या सगळ्या भक्तांशी एकमेकांना कनेक्ट करून देतात. ही महाराजांची मोठी लीला आहे. आपण तीर्थक्षेत्रांना जातो बघा, तीर्थक्षेत्रांना जायचं आत्ता प्रमाण माहिती आहे ना तुम्हाला, भयंकर वाढले. लोक जात आहेत ना भरपूर, कारण इतकं तीर्थक्षेत्रांना जाण्याचं प्रमाण वाढले. पण खऱ्या अर्थाने महाराजांची शिकवण काय आहे? अळवणी बुवा जगन्नाथपुरी सारख्या महान तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आहेत. अळवणी बुवा हे काही साधं व्यक्तिमत्व नव्हतं, साधा माणूस नव्हताच, जे भक्ती मार्गामध्ये अत्युच्च पातळीवरती होते. तरी सुद्धा त्यांना भोग चुकले नाही. आणि तिथे जगन्नाथपुरीस गेल्यानंतर ते आणि त्यांचे सहकारी आजारी पडली. इतकी दयनीय अवस्था होती. औषध पाणी नव्हतं, अन्न नव्हतं, काही नव्हतं. आणि तीर्थक्षेत्राला काही माणसं थोडी जात नाही, तीर्थ करून जातात ना, पण कोणीही त्यांना मदत तिथे केली नाही. आपण तीर्थक्षेत्रांना गेलो तर गरजूला आपण मदत करतो का? एखादी आजारी व्यक्ती असेल, एखादी आंधळी व्यक्ती रस्ता क्रॉस करत असेल, एखादी लोळी पांगळी व्यक्ती अडून राहिली असेल, रस्ता क्रॉस करायचा असेल किंवा काय, आपण त्याला ती मदत करतो का? नाही करत. आपण दर्शनाला कुठे धावतो? गाभारात बसलेल्या मूर्तीला. मग तिथे पुजाऱ्यांनी एका क्षणात बाजूला केलं तरी चालतं, पण आमचा अट्टहास कुठे असतो? त्या मूर्तीचं दर्शन घ्यायचंय. महाराज काय सांगतात माहितीये? महाराज सांगतात प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर शोधा आणि त्या जीवातल्या परमेश्वराची सेवा कराल, हीच तुमची खरी भक्ती आहे. प्रत्येक जीवातल्या परमेश्वराची भक्ती कराल, हीच तुमची खरी भक्ती आहे. महाराजांना हा गूढ संदेश इथे द्यायचा आहे. आणि महाराज काय सांगतात, मी फक्त या एकाच रूपात नाहीये, चराचरामध्ये वसलेला आहे. परमात्मा हा चराचरामध्येच वसलेला आहे. मूळ परब्रह्म आहे, हे चराचरामध्येच वसलेला आहे, पण ते आपण त्यांना जाणत नाहीये. महाराज प्रत्येकाला त्याच्या आराध्याच्या रूपामध्येच दर्शन देतात. कोणी गणपतीची भक्ती करत असेल आणि जरी त्याने एकदा का होईना महाराजांना साकडं घातलं तरी महाराज त्याच्या मदतीला धावून जातात. आता 2 दिवसापूर्वी कलावती आई, माहिती असेल तुम्हाला नाव ऐकून, कलावती आईंचा लहानपणापासून उपासना करणारे, आता त्यांची मुलगी सुद्धा त्या उपासनेत आहेत. आणि ती व्यक्ती आली होती, तेही स्वामींचे उपासक आहेत, भक्ती करतात. पण ते फक्त ती व्यक्ती लहानपणापासून तिची आई कलावती आईंची उपासना करायची, वडील आजारी होते आणि ती करायची म्हणून ती करायला लागली. आजही लग्न झालं, तिची मुलगी आता मोठी आहे, कलावती आईंची ती उपासना करते. तिचं एक मेजर ऑपरेशन होणार होतं, खूप आजारी होती, मेजर ऑपरेशन होणार होतं. महाराजांचं तिला एवढं काही नव्हतं, नावगाव माहीत नव्हतं. आणि महाराजांनी तिला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. असं ते महाराज आले, स्वामी आलेत म्हणून सगळे दर्शनाला चाललेत आणि ती व्यक्ती स्वामींच्या दर्शनाला जाते. आणि महाराज काय करतात, ती दर्शन घेते आणि निघते. तेव्हा महाराज हात धरून तिला थांबवतात आणि बसवतात, थांब. तांदूळ घेतात आणि महाराजा तिला जसं झाडतात आणि तिला सांगतात, तुझ्यावर मोठं संकट येणार आहे, ते मी निभावून नेले. त्याच्यानंतर तिचं ऑपरेशन पुण्यामध्ये होतं, सक्सेस होतं आणि ती त्यातून वाचते. त्या दिवशी तिचा मला हाच प्रश्न होता, स्वामींनी दर्शन द्यायचं काय कारण होतं? कलावती आईनी त्यांना दिलेला मंत्र आहे ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय हा त्यांचा सातत्याने मंत्र चालू होता.
आणि महाराज हे शिवाच्या रूपात शंकराच्या रूपात असतात आणि म्हणून सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राची सतत उपासना केल्यानंतर कलावतीने आई त्यांच्या सद्गुरूने दिलेल्या मंत्राची सतत उपासना केल्यानंतर सद्गुरू हे त्यांना परमेश्वरापर्यंत पोहोचवतात आणि तो परमेश्वर त्या भक्ताला त्या संकटातून बाहेर काढतो। मग इथे हे आता हे जिवंत उदाहरण प्रत्यक्ष समोर माझ्याशी जेव्हा लोक बोलतात तेव्हा ही उदाहरणं त्यांचे अनुभव सांगतात आणि ते व्यक्ती म्हणजे आता तुम्ही महाराजांना कुठल्या रूपात बघाल? शंकराच्या रूपात, जगन्नाथपुरी विष्णूच्या रूपात, जनाबाई विठ्ठलाच्या रूपात। मग महाराज नक्की कोण आहेत? नक्कीच पडेल ना प्रश्न। पण महाराज हे मूळ ब्रह्म आहेत, मूळ पुरुष म्हटलं जातं, वटपत्री शयनी नारायण म्हटलं जातं। महाराजांची वेगवेगळी नावं आहेत आणि म्हणून आरतीनंतर आता तुम्हाला लीला सांगण्याचं कारण काय आहे म्हणजे आरतीच्या अगोदर लोक खूप कमी असतात आणि आरतीनंतर येणाऱ्यांना महाराजांचं महत्त्व आणि महाराज नक्की काय आहेत हे समजायला पाहिजे। आणि जर आपण भक्ती ही ज्ञानातून केली, ज्ञान घेऊन भक्ती केली तर ती आपल्या स्वामींपर्यंत लवकर पोचते। स्वामी म्हणतात मीच राम आहे, मीच कृष्ण आहे। स्वामी म्हणतात मीच राम आहे, मीच कृष्ण आहे। आणि भगवद्गीतेमध्ये कृष्णाने काय सांगितले? भगवद्गीतेमध्ये कृष्णाने सांगितले कृष्णाला की हा ज्ञानी भक्त खूप आवडतो। नक्कीच मग महाराजांना ज्ञानी भक्त आवडेल ना, आणि म्हणून ज्ञानातून भक्ती करा। दर गुरुवारी लीला सांगण्याचं काम तेच आहे की महाराजांची तत्व, महाराजांचे विचार सगळ्यांपर्यंत, स्वामी भक्तांपर्यंत ते पोचले पाहिजेत आणि त्या विचारातून, त्या तत्वातून तुम्ही स्वामी भक्त स्वामींना जाणून घ्याल आणि अतिशय आर्ततेने भक्ती करा। कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला, मी आता व्यक्तीचं उदाहरण, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला ओळखतो, चांगलं ओळखतो, त्याचा स्वभाव त्याचं सगळं कळतं आणि तो चांगला आहे म्हटल्यानंतर आपण त्याच्या प्रेमात पडतो, आपण त्याच्यावर प्रेम करतो। तसंच महाराजांना जर आपण पूर्णपणे जाणून घेतलं, भक्ती म्हणजे निव्वळ निखळ प्रेम आहे, निरागस प्रेम आहे, आणि जर महाराजांना पूर्ण जाणून घेतलं, महाराज काय आहे ते जर आपल्याला समजलं तर महाराजांवरची भक्ती आपली जास्त अजून दृढ होईल, त्यांच्यावरचं आपलं प्रेम वाढेल आणि त्यांच्याजवळ आपण कुठलं तरी एखादं नातं जोडून महाराजांशिवाय मला चैनच पडणार नाही, महाराज माझ्या डोळ्यासमोरच बसले पाहिजेत, माझ्यासोबतच असले पाहिजेत, हा अट्टहास आपला वाढेल। आणि मग महाराजांना आपण काय सांगू? महाराज तिथे कुठे बसताय? हे घर तुमचं आहे, मगाशी मी सांगितलं, हे तुम्ही दिलेलं घर आहे, हा देह म्हणजे तुमचं मंदिर आहे आणि या मंदिरातच तुमचं वास्तव्य असायला पाहिजे आणि म्हणून तुम्ही माझ्या हृदयात येऊन बसा आणि माझ्यापाशी कायम राहा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ।